संभाजीनगरमध्ये विघ्नहर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। जास्त व्याजाचा आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जास्त व्याजाच्या आमिषानं ठेवीदारांची फसवणूक। संभाजीनगरमध्ये 50 ठेवीदारांचे 5 कोटी लुबाडले। विघ्नहर क्रेडिट सोसायटी विरोधात गुन्हा दाखल। संभाजीनगरच्या याच इमारतीत असलेल्या विघ्नहर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनं 50हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे। ठेवीदारांना जास्तीचं व्याज दाखवण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडूनच 5 कोटी रुपये लुबाडण्यात आले। यात ठेवीदारांपैकी एक असलेल्या तौफिक शेख यांनी सोसायटी विरोधात आता जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। 2 साल पहले सेटलमेंट के लिए मेरा प्लॉट है MIDC चिकल थाने में। वो सेटलमेंट के लिए मैंने उनको 1,05,500 रुपये दिया हूँ। मेरे को कुछ नहीं, बस मेरा पैसा मेरे को मिल जाए। और वो भी जो 12% ब्याज के साथ बोला है वो टोटल 1,05,500 रुपये। एकट्या तौफिक यांचीच नाही तर अशा 50 गुंतवणूकदारांना या विघ्नहर क्रेडिट सोसायटीनं फसवलंय। विघ्नहर मल्टीस्टेट सोसायटीत गुंतवणूक केल्यास 10 ते 12% व्याजाचं आमिष। संस्थेचे मुख्य सल्लागार मथुरादास देशमुख साधत होते संपर्क। तौफिक शेख यांनी मे 2023 पासून या संस्थेत 1,05,500 रुपये जमा केले। 2025 मध्ये पैशांचा परतावा मागितल्यानंतर सोसायटीकडून टाळाटाळ। सातत्यानं टाळाटाळ होत असल्यानं 50 गुंतवणूकदारांकडून गुन्हा दाखल। या प्रकरणी ठेवीदारांनी 3 महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती। मात्र संस्थेचे संचालक मंडळ पैसे परत करण्यास तयार नसल्यानं अखेर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करतायत। 50हून अधिक ठेवीदार या घोटाळ्याचे बळी ठरल्याची शक्यता वर्तवण्यात येते। सदरचा गुन्हा सध्या EOW ब्रांचकडे तपासावर आहे। त्याच्यामध्ये फिर्यादी जे आहेत त्यांची एकंदरीत 1,05,00,000च्या आसपासची अमाऊंट आहे, त्याची फसवणूक झाल्याबद्दल त्यांनी तक्रार दिलेली आहे आणि एकूण 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे। EOW ब्रांच याच्यामध्ये पुढील तपास करत आहे। आम्ही 2023 मध्ये टेक ऑफ केलेली आहे। तिचे पूर्ण रेकॉर्ड तपासूनच घेतलेले आहेत आणि आमचे नवीन आता टेक ऑफ घेतल्यानंतर तिचं नाव अन्नपूर्णा मल्टीस्टेट झालेलं आहे। वसमत शाखेचे डिपॉझिट आजच्या तारखेवर 70 लाख रुपये असून 50 लाख रुपये कर्ज वाटप आहे। वसमत शाखा व्यवस्थित सुरळीतपणे चालू आहे, काही अडचण नाही आहे। ठेवीदार हित संरक्षण अधिनियमाअंतर्गत या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले। या कायद्यानुसार संचालकांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया राबवता येऊ शकते। त्यामुळे आता संचालकांची मालमत्ता जप्त करून पैसे परत करण्याची मागणी आता गुंतवणूकदारांकडून होते। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।